अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन आणि रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेकडे अवघ्या देशातील राम भक्तांचे डोळे लागले आहेत। या ऐतिहासिक सोहळ्याच्या दिवशी केंद्राने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे। त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने देखील केंद्राच्या पावलावर पाऊल टाकत 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे। श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा धूमधडाक्यात साजरा होत आहे। 22 जानेवारीचा सोहळा बघण्यासाठी लोक उत्सुक आहेत। हा ऐतिहासिक क्षण आहे, सर्वांना तो बघता यावा यासाठी महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी। यासाठी लोकप्रतिनिधी व विविध धार्मिक सामाजिक आदी संस्थांनी राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन दिले होते। सोहळ्याच्या दिवशी लोक रस्त्यावर उतरून जल्लोष करणार आहेत, त्यामुळे बाधा निर्माण होऊ नये। शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनाही याचा आनंद घेता यावा यासाठी ही सुट्टी जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली होती। त्याची दखल घेत राज्यपाल यांच्या आदेशान्वये 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। 10वीची सराव परीक्षा देखील एक दिवसाने पुढे ढकलण्यात आली आहे। 10वीच्या हजारो विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा सुरू आहेत। सोमवारीही पेपर होता, पण श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याने हा पेपर देखील एक दिवसाने पुढे ढकलण्यात आलाय। केंद्र सरकारने देखील घोषित केली अर्धी सुट्टी। दुसरीकडे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देखील यापूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना 22 जानेवारी रोजी अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली होती। केंद्राने तसा आदेशही जाहीर केलाय। कर्मचाऱ्यांच्या भावना व त्यांचा आग्रह लक्षात घेता केंद्राने अर्ध्या दिवसाची सुट्टी देण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होत असताना 22 जानेवारी रोजी देशभरातील सर्व केंद्रीय कार्यालये, केंद्रीय संस्था व केंद्रीय औद्योगिक संस्था व कार्यालयात दुपारी 2:30 वाजेपर्यंत अर्ध्या दिवसाची सुट्टी असेल।